आता घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। बिहारचा निकाल पाहता एकत्रित निवडणूक लढणं गरजेचं आहे। महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत असं वक्तव्य माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलंय। आमदार प्रवीण दरेकर यांचं विरोधकांना आव्हान, बिहार निवडणुका पारदर्शक झाल्या नाहीत हे सिद्ध करावं असं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलंय। बिहार निवडणुकीतील यश भाजपाचं नाही तर ईव्हीएमचं आहे। दुसऱ्या पक्षांतल्या चोरलेल्या आमदार खासदारांचं यश आहे अशी टीका भास्कर जाधव यांनी भाजपवर केली आहे। गुन्हेगारी मोडण्यासाठी गुन्हेगारांचे फॉरेन्सिक ऑडिट करणार आहे। रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे अशी माहिती सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। अलिबाग नगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा शोध संपलाय। ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तनुजा पेरेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्यांना अलिबागच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील यांनी तनुजा पेरेकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली। शेकापकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला तरी महायुतीकडून उमेदवाराचा शोध सुरू होता। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपच्या वतीनं नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज करीत निवडणूक लढणं गरजेचं आहे। महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत असं वक्तव्य माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलंय। आमदार प्रवीण दरेकर यांचं विरोधकांना आव्हान, बिहार निवडणुका पारदर्शक झाल्या नाहीत हे सिद्ध करावं असं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलंय। बिहार निवडणुकीतील यश भाजपाचं नाही तर ईव्हीएमचं आहे। दुसऱ्या पक्षांतल्या चोरलेल्या आमदार खासदारांचं यश आहे अशी टीका भास्कर जाधव यांनी भाजपवर केली आहे। गुन्हेगारी मोडण्यासाठी गुन्हेगारांचे फॉरेन्सिक ऑडिट करणार आहे। रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे अशी माहिती सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। अलिबाग नगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा शोध संपलाय। ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तनुजा पेरेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्यांना अलिबागच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील यांनी तनुजा पेरेकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली। शेकापकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला तरी महायुतीकडून उमेदवाराचा शोध सुरू होता। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपच्या वतीनं नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शिंदखेडा नगरपंचायत मधील 17 जागांसह नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा निवडून येईल असा विश्वास यावेळी आमदार राघवेंद्र पाटील यांनी व्यक्त केला। उमेदवारी अर्ज भरताना मोठ्या संख्येनं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य उपस्थित होते। राष्ट्रवादीकडून 5 नगराध्यक्ष पदाच्या नावांची आमदार प्रताप पाटील यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे। राष्ट्रवादी या 5 नावांची घोषणा केल्यानं युती होणार नाही का असा सवाल उपस्थित झालाय, पण भाजपनं प्रस्ताव दिला तर विचार करू असंही चिखलीकर म्हणाले। अजित पवारांनी अमित शहांकडे विनवण्या केल्या असतील। पार्थ पवार प्रकरणावर अंजली दमानी यांनी आरोप केले। असं असल्यास शहा आणि ईडी विरोधात याचिका दाखल करावी लागेल असा खळबळजनक दावा अंजली दमानी यांनी केला आहे। महाडच्या नगराध्यक्ष पदासाठी ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। महाविकास आघाडीतून निवडणूक लढवणार असून महाड नगरपालिकेच्या 20 जागा लढवण्याचा मवियानं निर्णय घेतलाय। नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपात स्पर्धा सुरू आहे। नगराध्यक्षपद ओबीसी महिला राखीव झाल्यानं माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या पत्नी योगिता मोरे यांच्यासह रुपाली कोठावदे यांच्यात स्पर्धा सुरू आहे। नगराध्यक्ष पदासाठी सर्वच लक्ष ठेवून असल्यानं तिकीट कुणाला जातं याकडे सर्वांचं लक्ष आहे। लोकशाहीची थट्टा करण्याची राहुल गांधींना सवय आहे। देशाची बदनामी करणारे पार्ट टाइम राजकारणी आहेत। बिहारच्या जनतेनं त्यांना नाकारून एनडीएला संधी दिली असं म्हणत नितेश राणेंनी राहुल गांधींवर हल्लाबोल केलाय। रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या 15 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत। शिवसेनेच्या 9 तर भाजपच्या 6 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। उद्योग मंत्री उदय सामंत, किरण सामंत, निरंजन डावखरे, यशवंत जाधव, राजन साळवी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले। नगर परिषदेमध्ये महायुतीच निवडून येईल असा विश्वास उदय सामंतांनी व्यक्त केला आहे।
बिहार निवडणुकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर निशाणा साधलाय। भाजपचे अनेक फंडे असतात, महाराष्ट्रात जे फंडे वापरले तेच बिहारमध्ये वापरले असं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलंय। बिहारच्या मतदारांनी काँग्रेसला घरी बसण्याचा सल्ला दिलाय। सामान्य जनतेचा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास आहे असं म्हणत राम कुलकर्णींनी काँग्रेसला टोला लगावलाय। अजित पवार लातूर आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सोयाबीनची हमीभावानं खरेदी करण्यासाठी प्रशासन सज्ज झालंय। लातूर जिल्ह्यात 15 तर धाराशिव जिल्ह्यात 32 केंद्रांवर शनिवारपासून सोयाबीनची हमीभावानं खरेदी सुरू झाली आहे। संगमनेर तालुक्यातील साकूर पठार परिसरातील 14 गावांना उपसा सिंचन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा होणार आहे। त्यामुळे या गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे। तर महायुती सरकारच्या या निर्णयाची माहिती विखे पाटलांनी दिली आहे।